कायद्याच्या परिभाषेत सांगायचं झालं तर निरपेक्षपणे एखाद्या व्यक्तीला केलेली मदत म्हणजे चॅरिटी. सर्वसाधारण लोकांचा असा समज असतो की आपण काही मंदिरामध्ये दान केलं किंवा एखाद्या व्यक्तीला आपण काही खाऊ पिऊ घातलं किंवा एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला मदत केली तर ती म्हणजे चॅरिटी. हा सर्वसाधारण समज आहे. पण त्याच्या पलीकडेही एक कन्सेप्ट आणखीन आहे. आणखीन ब्रॉडर स्टेजला तो कन्सेप्ट आहे. इंग्रजीमध्ये म्हणून याला दोन छान शब्द आहेत, चॅरिटी आणि फिलॉन्थ्रफी. आपण सर्वसाधारण माणसं व्यक्तिशः जी करतो ती चॅरिटी, पण एखाद्या व्यक्तींचा समूह एकत्रित येऊन संस्थेच्या रूपानं जे कार्य करतो, तो ग्रुप किंवा तो समूह, ते कार्य त्या व्यक्तींना किंवा समाजाला एक कायमची ती त्यांची गरज भागत राहील अशा स्वरूपाचं असतं. म्हणून त्याला फिलॉन्थ्रपी म्हणता येतं. म्हणजे दान, मराठीमध्ये आपण ज्याला दान म्हणतो ते चॅरिटी, आणि एक निरंतर अशी सेवा दिली जात असते त्याला आपल्याला फिलॉन्थ्रपी म्हणता येईल. एक अगदी छोटस उदाहरण आहे. आपल्याकडे कोणी जर तहानलेली व्यक्ती आली, तिला आपण ग्लासभर पाणी दिलं तर त्याला आपल्याला चॅरिटी म्हणता येईल. पण एखाद्या गावामध्ये 12ही महिने लोकांना पाणी प्यायला मिळत राहील याची सोय करून ठेवण्यासाठी एक विहीर खणून ठेवली तर ती एक फिलॉन्थ्रॉपिक ऍक्टिव्हिटी म्हणता येईल तिला. तर अशा प्रकारे चॅरिटी या शब्दाची आपल्याला व्याख्या करता येईल. निश्चितच सर, विश्वस्त संस्थांचं आजचं जे स्वरूप आहे ते कशा पद्धतीचं आहे? म्हणजे जी चॅरिटीची संकल्पना तुम्ही या ठिकाणी सांगितली त्याच्याबरोबर या ठिकाणी सांगता येईल मला, ते कसं आहे स्वरूपाचं? विश्वस्त संस्था या तात्पुरती गरज भागवणाऱ्याही विश्वस्त संस्था असतात, ज्यांचं रजिस्ट्रेशन किंवा नोंदणी ही अगदी थोड्या कालावधी करता एका विशिष्ट हेतू करता ते काम त्यांनी करावं म्हणून केली जाते. आणि काही संस्था त्यांचा जो हेतू असतो, त्यांचा जो ऑब्जेक्ट असतो, तो निरंतर अधिक कालावधी करता त्या सातत्याने करत राहतील म्हणून त्यांना एक अधिकार दिलेला असतो. अशा संस्थांना आपण फिलॉन्थ्रॉपिक सोसायटीज म्हणू शकू. आता कायद्याच्या परिभाषेत सांगायचं झालं तर याचं रजिस्ट्रेशन ज्या थोड्या कालावधीसाठी एका विशिष्ट मर्यादित हेतूसाठी काम करतात, अशांची नोंदणी कायद्यातल्या 41 क कलमाखाली, 41 सी कलमाखाली केली जाते. तर ज्या संस्था निरंतर काम करणाऱ्या असतील त्या संस्थांचं रजिस्ट्रेशन हे कायद्यातल्या कलम 19 प्रमाणे होत असतं. आजच्या स्थितीला ज्या संस्था महाराष्ट्रात आहेत त्या या कलम 19 खाली रजिस्टर केलेल्या संस्था आहेत. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, महाराष्ट्रामध्ये अशा जवळपास 7 लाख विश्वस्त संस्था, आणि या 7 लाख विश्वस्त संस्था ह्या वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या ऑब्जेक्ट साठी काम करतात. काही संस्था शैक्षणिक हेतूसाठी काम करतात, काही वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी काम करतात, तर काही धार्मिक हेतूंसाठी, धार्मिक संस्कृतीचं रक्षण व्हावं यासाठी काम करतात. अशा वेगवेगळ्या हेतूंसाठी आपल्याकडे या सगळ्या संस्था काम करत असतात. सर, आता तुम्ही जे सांगितलं की 7 लाखापेक्षा जास्त संस्था वेगवेगळ्या टायटल खाली रजिस्टर झालेल्या आहेत, आणि तुमच्याच कालावधीमध्ये झालेले एक मोठं काम की ट्रस्ट डिरजिस्टर करण्याची एक प्रोसेस तुम्ही या ठिकाणी. तर 7 लाख हा जो काउंट आहे तो ऍक्टिव्ह संस्थांचा आहे का फक्त नोंदणीकृत संस्था, असं काय नेमकं स्वरूप आहे? आपल्याकडे काही संस्था काही कालावधीनंतर, संस्था सुरू होते तेव्हा चांगलं काम काही वेळा करू शकते, काही वेळा काही संस्था सुरू होण्याच्या आतच निष्क्रिय होतात. तर मी जी आता फिगर सांगितली ही ज्या संस्था काम करणाऱ्या आहेत आणि काही संस्था निष्क्रिय झालेल्या आहेत अशांची एकत्रित अशी फिगर सांगितली. आणि म्हणूनच ती जी एक आपण मगाशी ज्याचा उल्लेख केला, संस्था डिरजिस्टर करण्याची तरतूद करणं गरजेचं झालेलं होतं. कारण खूपशा संस्था निष्क्रिय होतात आणि मग त्या संस्थांचा आकडा विनाकारण धर्मादाय आयुक्तालयावर ओझं बनून राहतो. आणि म्हणून संस्था डिरजिस्टर करणं
हे आवश्यक होतं. आणि म्हणून कायद्यामध्ये तशी एक दुरुस्ती केली गेली 2016ला आणि संस्था डिरजिस्टर व्हायला लागल्या. कायद्यातलं तत्व असं आहे की ट्रस्ट क्रिएट केला कुठल्याही ग्रुपने तर तो एक इरेव्होकेबल कॉन्ट्रॅक्ट असतो. आणि म्हणून पूर्वीच्या तरतुदीप्रमाणे एकदा ट्रस्ट झाला की त्याचं ट्रस्टी बदलतील पण त्याचं कार्य अव्याहतपणे चालत राहायला पाहिजे अशी संकल्पना होती. पण तसं खूपदा होत नव्हतं आणि म्हणून संस्थांचं डिरजिस्ट्रेशन होण्याची गरज होती. त्याप्रमाणे ती तशी दुरुस्ती करण्यात आली आणि संस्था डिरजिस्टर व्हायला लागल्या तेव्हापासून. सर, आता एक चॅरिटी संस्थांच्याकडे किंवा धर्मादाय संस्थांच्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन जितका सकारात्मक आहे तसं ते दूषित बाजू आपल्याला बघायला मिळते किंवा एक आरोप होतो की संस्था व्यापारीकरण या संस्थांचं जास्त झालेलं आहे. तर वस्तुस्थिती काय आहे सर तुमच्या नजरेतून? नाही, हा खूपदा लोकांचा गैरसमज असतो. संस्थांचं व्यापारीकरण होत आहे, संस्था नफेखोरी करत आहेत असा काहीसा गैरसमज लोकांमध्ये होतो. कारण संस्थांची आखणी किंवा संस्थेची घटना कशी असते, संस्थांनी कशासाठी काम केलं पाहिजे, कशा प्रकारे त्यांचं कार्य असलं पाहिजे याची नीटशी कल्पना लोकांना नसते. आणि म्हणून एखाद्या संस्थेच्या मोठ्या मोठ्या इमारती दिसतात, संस्था चालक खूप श्रीमंत जेव्हा दिसायला लागतात तेव्हा लोकांना असं वाटतं या संस्थेच्या पैशातूनच हे संस्था चालक श्रीमंत झालेत की काय. कुठलीही संस्था ही निश्चितपणे नफा मिळवू शकते, कुठलीही संस्था ही व्यापार करू शकते. त्याला फक्त एकच मर्यादा आहे की नफा मिळवलेला जो असेल किंवा व्यापार स्वरूपाच्या ज्या ऍक्टिव्हिटीज संस्थेने केल्या असतील त्याच्यातून मिळालेला जो पैसा आहे तो पुन्हा जनतेसाठी वापरला पाहिजे. आता याचं उदाहरण दाखवायचं झालं तर शैक्षणिक संस्था असतात, मोठ्या फीज घेतल्या जातात त्यांच्याकडनं, मोठ्या मोठ्या इमारतीमध्ये शैक्षणिक ज्ञानदानाचं कार्य केलं जातं, अत्यंत अत्याधुनिक साधनांनी ज्ञान दिलं जातं. आता इलेक्ट्रॉनिक्सच्या पद्धतीने सुद्धा आपण ज्ञान देण्याचा जो एक नवीन ट्रेंड सुरू करू पाहतोय हे सगळं खर्चिक आहे. तेव्हा यासाठी लागणारा जो पैसा आहे तो अशा संस्था जनतेकडून घेऊ शकत असतात आणि त्याच्यातून मोठ्या वास्तू किंवा आवश्यक ते स्ट्रक्चर त्या उभा करू शकत असतात. त्याला कुठल्याही प्रकारे प्रतिबंध नसतो. फक्त आलेला जो पैसा आहे त्यातून तो त्यांनी पुन्हा जनतेच्या हितासाठीच वापरला पाहिजे, एक बंधन. निश्चितच सर, एक मोठा विचार म्हणजे जो शब्द तुम्ही वापरला की संस्था नफा कमवू शकतात, म्हणजे राज्याचे चॅरिटी कमिशनर असतानाच्या पदावर असणाऱ्या व्यक्तीने हा शब्द वापरणं म्हणजे हे आहे की त्यांचं काम जे आहे त्या कामाचं स्वरूप बदललेलं नसून ती गरज आहे असं थोडक्यात म्हणता येईल. तर आपल्याकडे विश्वस्त संस्था आणि धर्मादाय आयुक्तालय यांचा नेमका संबंध काय? म्हणजे असं कायदेशीर किंवा एक टर्म्स अशी आपण बोलतो की ट्रस्टीज ऑफ द ट्रस्टी, म्हणजे विश्वस्तांचे विश्वस्त म्हणून आयुक्तालयाने काम केलं पाहिजे असं म्हटलं जातं. बरोबर. की काय परिस्थिती आहे किंवा काय अपेक्षित आहे आपल्याला असं काय? काय विश्वस्त संस्था ही एक अशी संकल्पना आहे, एक तिची जी स्वायत्तता आहे ती सुद्धा टिकवली जाणं महत्वाचं आहे. एखादा ग्रुप येतो, एकत्रितरित्या येऊन काम करतो, त्याचं व्यक्तिगत कौशल्य, त्याचा व्यक्तिगत वेळ प्रत्येक विश्वस्त देतो आणि तो समूह ती संस्था मोठी करतो. तर त्या संस्थेचं कार्य जे आहे ते त्या विश्वस्तांच्या इच्छेप्रमाणेच चाललं पाहिजे. त्याचं प्रशासन हे त्या विश्वस्तांच्या इच्छेप्रमाणेच व्हायला पाहिजे. म्हणजे याला मी स्वायत्तता असं म्हणतो. तेव्हा ही स्वायत्तता अबाधित ठेवली जाणं काही अंशी आवश्यकच आहे. कारण प्रत्येक वेळी त्या संस्था चालकांच्या निर्णयांमध्ये हस्तक्षेप जर व्हायला लागले, मग ते धर्मादाय आयुक्तालयाचे असो, मग ते शासनाचे असो, तर विश्वस्त नाराज होतील. विश्वस्तांना काम करण्याची त्यांची इच्छा जी आहे ती कदाचित अफेक्ट होईल आणि म्हणून त्यांची स्वायत्तता टिकवून ठेवून त्यांना संस्था चालवता आली पाहिजे. यात काही वाद नाही, पण तरी देखील कुठेतरी अंकुश लागतो.
तो अंकुश हा धर्मादाय आयुक्तालयाचा असतो. आणि धर्मादाय आयुक्तालयाचे तसे अधिकार देखील अत्यंत मर्यादित आहेत. धर्मादाय आयुक्त कधीही कुठलाही विश्वस्तांनी घेतलेला जो निर्णय असेल संस्थेच्या हिताच्या दृष्टीने त्यात हस्तक्षेप करू शकत नाही. फक्त जर संस्था मिळकतींचं हस्तांतरण करणार असेल तर संस्थेने चॅरिटी कमिशनरला विचारलं पाहिजे, किंवा जर कुठल्याही प्रकारचा बोजा एन्कम्ब्रन्स जरी त्या संस्थेच्या मिळकतीवर येणार असेल तरी त्यासाठी चॅरिटी कमिशनरची परवानगी घेतली पाहिजे. असे मर्यादित अंकुश फक्त कायद्याने घातलेले आहेत. कलम 36 या कायद्यातलं अत्यंत महत्वाचं आहे. कलम 36 असं स्पष्ट करतं की ऍज अ प्रुडंट पर्सन विश्वस्तांनी घेतलेला कुठलाही निर्णय जो संस्थेच्या हिताचा असेल त्याला धर्मादाय आयुक्तांनी मान्यता दिली पाहिजे, स्वीकारलं पाहिजे. एखादी मिळकत जर संस्था चालकांनी विकायची ठरवली असेल आणि विकताना आवश्यक ती सर्व काळजी घेतली असेल आणि एक प्रुडंट व्यक्ती, एक सर्वसाधारण व्यक्ती स्वतःची मिळकत विकताना जी काळजी घेतो तेवढी सगळी काळजी घेतली असेल आणि त्याच्या रास्त अपेक्षेप्रमाणे जेवढी किंमत मिळू शकते तेवढी किंमत जर संस्था चालकांनी मिळवली असेल तर त्याच्यामध्ये धर्मादाय आयुक्त हस्तक्षेप करू शकत नाहीत. धर्मादाय आयुक्तांना तो निर्णय स्वीकारावा लागतो आणि परवानगी द्यावी लागते 36 सेक्शन प्रमाणे. हे साधारणतः असं स्वरूप विश्वस्तांच्या अधिकारांचं आहे. आज आपला जो टॉपिक आहे तो महत्वाचा आहे. आज आपण या विषयांवर चर्चा करणार आहोत तो मुख्यत्वे हा आहे की आता हा कोविड कालावधीमध्ये विश्वस्तांवरची जबाबदारी काय असू शकेल आणि विश्वस्तांचे अधिकार काय असू शकतात हे आपण डिस्कस करणार आहोत. तिथपर्यंत आपण येणार आहोत. अनुषंगाने आपण हा कायदा आजूबाजूने समजून घेणार आहोत आणि मग आपण आपल्या प्रमुख मुद्द्याकडे आपण नंतर येऊ. 100% सर. म्हणजे कोविडच्या परिस्थितीमध्ये विश्वस्तांची जबाबदारी आणि अधिकार या विषयावर आपण बोलणारच आहोत सर. पण तुम्ही जो आता विषय या ठिकाणी व्यक्त केला की धर्मादाय आयुक्तालयाचे असणारे मर्यादित स्वरूपाचे अधिकार, असं हे करत असताना थोडस आउट ऑफ द वे जाऊन किंवा त्या परिस्थितीची गरज म्हणून आपण या ठिकाणी म्हणून आउट ऑफ द वे शब्द चुकीचा ठरेल कदाचित. बऱ्याच वेळेला संस्थांच्या प्रशासकाची नेमणूक हा एक मुद्दा येतो. तर ती जी बाब आहे ही कोणत्या याच्यामध्ये असते? कारण संस्था चालकांच्या समोरच्या ट्रस्टच्या जे काही वाद असतील त्याच्यामध्ये हा निर्णय ज्या वेळेला घेतला जातो त्याला चॅलेंज असतं का? किंवा तो जो निर्णय आहे तो निर्णय म्हणजे त्या संस्थेचे सगळे अधिकार ताब्यात घेतल्यासारखं होतं का? ही संस्था या खरं सांगायचं तर संस्थांच्या बाबतीत एक तत्व खूप सगळ्या संस्था चालकांनी पाळणं आवश्यक असतं आणि ते हे की संस्थेमध्ये कुठल्याही परिस्थितीत वाद नसावे. संस्थेचं जे रेप्युटेशन असतं, मी त्याला एक वेगळा शब्द वापरतो, कुठल्याही संस्थेला एक डोनेशन पोटेन्शियलिटी असते. आपण एखाद्या मिळकतीच्या बाबतीत शब्द वापरतो ना, सेल पोटेन्शियलिटी, मार्केट पोटेन्शियलिटी. म्हणजे काय की मार्केटमध्ये त्या वस्तूची किंवा त्या स्थावर मिळकतीची काय किंमत होऊ शकेल, चांगली किंमत येऊ शकत असेल तर आपण तिला त्या जमिनीमध्ये पोटेन्शियलिटी आहे असं म्हणतो. एने पोटेन्शियलिटी असा एक आपण शब्द वापरतो. हे शब्द जसे आहेत इतर मिळकतींना त्यांचं वर्णन करणारे, तसा मी हा एक शब्द शोधून काढला. संस्थेची एक डोनेशन पोटेन्शियलिटी असते. म्हणजे कुठल्याही संस्थेला ती पोटेन्शियलिटी जर मिळवता आली तर तिला देणग्या मिळवण्याची कधीच अडचण येत नाही. हजारोने देणगीदार मिळतात अशा संस्थांना. खरं सांगायचं तर मला एक आठवतं, देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी असं म्हटलं. आपल्या देशामध्ये इतकं दातृत्व आहे, पर विशेषतः महाराष्ट्रामध्ये इतकं दातृत्व आहे की घेणारे हात जर चांगले असतील तर हातांना पेलवणार नाही इतक्या देणग्या मिळू शकतात. आणि म्हणून आपल्याला जे संस्था चालकांनी लक्षात ठेवायचं ते की आपली डोनेशन पोटेन्शियलिटी जर वाढवायची असेल तर आपल्यामधले वाद, विश्वस्तांमधले वाद हे लोकांना दिसले नाही पाहिजे किंवा विश्वस्तांमध्ये वादच असायला नको. पण आपण जो प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर असं आहे
की जेव्हा विश्वस्तांमधले वाद हे पराकोटीला जातात आणि मग संस्थेचं प्रशासन कोणी करायचं. आमच्या धर्मादाय आयुक्तालयामध्ये फार गमतीदार प्रकार होत असतात, सांगतो तुम्हाला. एक संस्था जिचे 5 विश्वस्त आहेत आमच्या रेकॉर्ड प्रमाणे, तिच्या वर ट्रस्टीशिप गाजवण्याचा दावा करणारे 20-20 चेंज रिपोर्ट दाखल होतात. म्हणजे आता हे 20 लोक केव्हा कोणी निवडून दिले याचंही ठरवणं अवघड होऊन जातं. तर असा जो प्रकार जेव्हा दिसायला लागतो तेव्हा धर्मादाय आयुक्तांपुढे मग पर्याय राहत नाही. त्यांना असं वाटतं की हे सगळेच लोक येऊन या मिळकतीचा खेळखंडोबा करतील, तेव्हा आपण याच्यावर कोणीतरी प्रशासक म्हणून नेमला पाहिजे. आणि म्हणून धर्मादाय आयुक्त फिट पर्सन म्हणून कोणाची तरी नेमणूक करू शकतात आणि मग दरम्यान त्यांच्या अधिकारामध्ये योग्य त्या विश्वस्तांची नेमणूक करू शकतात. आता या संस्थांच्या उत्पन्नाचे मुख्यत्वे स्त्रोत कशा पद्धतीचे असतात सर नेमके? संस्थांचं उत्पन्न हे साधारणतः देणग्यांच्या स्वरूपातून मुख्य असतं किंवा त्या संस्थांच्या जर मिळकती असतील तर त्या मिळकतीतून मिळणारं उत्पन्न हा एक स्रोत असू शकतो. शेती असते काही संस्थांची दुकानं असतात, इमारती असतात, तेव्हा ह्यातून मिळणारा जो उत्पन्न असतं तो त्याचा स्रोत असतो. पण मुख्यत्वे देणग्या हाच महत्वाचा स्रोत असतो. म्हणजे मंदिर असेल तर दानपेटीतून येणारं उत्पन्न किंवा लोक प्रत्यक्ष देतात देणगी ती, शैक्षणिक संस्था असतील तर फीच्या रूपातून आलेलं उत्पन्न, आणि ज्या वैद्यकीय संस्था असतील त्या वैद्यकीय फीच्या रूपातून त्यांना जे काही पैसे मिळतात ते हे त्यांचे उत्पन्नाचे प्रमुख स्रोत असतात. पण यामध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की खूप लोकांना या गोष्टीची जाणीवही नाही की एखादी खाजगी व्यक्ती जे उत्पन्न मिळवते वर्षभरामध्ये त्यातला 30% भाग हा इन्कम टॅक्सच्या रूपाने शासनाकडे जातो. जसा खाजगी व्यक्तीला इन्कम टॅक्स द्यावा लागतो तसंच विश्वस्त संस्थांना सुद्धा इन्कम टॅक्स द्यावा लागतो. लोकांचा एक सर्वसाधारण समज असतो की विश्वस्त संस्था ही इन्कम टॅक्स देण्यास पात्रच नाही, पण तसं नाहीये. काही विशिष्ट अटींचं पालन जर एखाद्या विश्वस्त संस्थेनं केलेलं असलं तर तिला 100% इन्कम टॅक्स मधून एक्झेम्पशन मिळू शकतं. म्हणजे जे एक्झेम्पशन एखादी विश्वस्त संस्था मिळवते 100%, म्हणजे आपण याला 30% म्हणूया, टोटल उत्पन्नाच्या 30%, तो सुद्धा एक स्रोत बनतो मग तिच्या उत्पन्नाचा, आणि तो खूप महत्वाचा आहे आणि खूप मोठा असतो. या एक्झेम्पशन मिळवण्यासाठी ज्या 3 गोष्टी कराव्या लागतात प्रत्येक संस्थेला, त्यातली सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे इन्कम टॅक्स ऍक्टच्या कलम 12A प्रमाणे एक वेगळं रजिस्ट्रेशन प्रत्येक विश्वस्त संस्थेला करावं लागतं. दुसरी गोष्ट ही आहे की त्या 12A रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्या सेक्शन मध्ये ज्या काही अटी आणि शर्ती आहेत त्याचं पालन करावं लागतं. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे उत्पन्न आलेलं असेल त्याच्यातलं 85% उत्पन्न, म्हणजे 100तले 85 रुपये हे संस्थेच्या हेतूसाठी खर्च करावेच लागतात. फक्त 15% रक्कम वाचली तर ती त्यांना पुढच्या 5 वर्षात खर्च करता येऊ शकते. म्हणजे थोडक्यात 100% जर तुम्हाला उत्पन्नातून तुमच्या एक्झेम्पशन मिळवायचं असेल इन्कम टॅक्स पासून तर 12चं रजिस्ट्रेशन करावं लागेल. आता 12चं रजिस्ट्रेशन सुद्धा या वर्षी 2020 साली केंद्र सरकारने म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने एक वेगळं नोटिफिकेशन काढलेलं आहे, खूप महत्वाचं आहे. ज्या विश्वस्त संस्थांनी पूर्वी 12 खाली रजिस्ट्रेशन घेतलं असेल त्यांना आता परत नव्याने 12 खाली रजिस्ट्रेशन घ्यावं लागणार आहे. आता कदाचित असा प्रश्न उद्भवेल की आता कोविड आल्यानंतर आम्हाला आता आम्हाला कळलंच नाही, आम्हाला माहितीच झालं नाही, कोविड मध्ये आम्ही बाहेरच पडू शकलो नाही, मग आम्ही कसं काय परत 12A रजिस्ट्रेशन करणार, असे काही डिफेन्सेस तयार करतील विश्वस्त.
पण आज तरी केंद्र सरकारने त्या बाबतीत कुठलीही मुभा दिलेली नाहीये. 2020च्या आपण निम्म्या टप्प्यावर आलेलो आहोत. आपल्याला 12 च नव्याने रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. कोविडच्या कालावधीचा आपल्याला कुठलाही फायदा मिळणार नाही. त्या नोटिफिकेशनचं रिलॅक्सेशन सरकारने अजून दिलेलं नाही. आणि एक सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवावं लागेल, 12 खालचं रजिस्ट्रेशन हे ऑनलाईन होत असतं. त्याच्यामुळे असं रिलॅक्सेशन मिळण्याची शक्यताही नाही. म्हणून 12चं रजिस्ट्रेशन सुद्धा सगळ्या विश्वस्त संस्थांनी करून घेतलं पाहिजे. तो हा एक अनुषंगाने मी सांगितलेला मुद्दा होता. दुसरी गोष्ट आपल्याला ही बघावी लागेल की जेव्हा आपण लोकांकडून देणग्या घेतो तेव्हा त्यांना आपण एक आश्वासन देतो की ही जी देणगी आहे तुमची, ही तुमच्या उत्पन्नातून तुम्हाला सवलत देईल. म्हणजे तुम्ही जर 100 रुपयाची देणगी दिलेली असेल तर तुम्हाला ते 100 रुपये तुमच्या उत्पन्नातून कमी होतील, असं आपण त्या देणगीदाराला आश्वासन देतो देणगीची विनंती करताना. त्याप्रमाणे तो आपल्याला देणगी देतो. पण तुम्ही जर 12 खाली रजिस्ट्रेशन केलेलं नसेल आणि त्याच इन्कम टॅक्स ऍक्टच्या सेक्शन 80G खाली रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर त्या देणगीदाराला अशा प्रकारचं एक्झेम्पशन मिळत नाही. म्हणून या उत्पन्नाच्या स्त्रोताशी रिलेटेड हे सगळे इश्यूज आहेत. हा सुद्धा एक स्त्रोत आहे देणगी हा, आणि म्हणून तुम्हाला देणगीदारांना अट्रॅक्ट करण्यासाठी देणगी त्यांनी द्यावी म्हणून 80Gचा ऍडव्हान्टेज त्याला दिलाच पाहिजे. हा एक भाग महत्वाचा आहे. तेव्हा हे उत्पन्नाचे स्त्रोत सगळे आहेत या पद्धतीचे. सर, आता तुम्ही हा जो बदल सांगितला इन्कम टॅक्स ऍक्ट 12A खाली जो काही या ठिकाणी नोंदणी नव्याने परत एकदा सर्व संस्थांना करावी लागणार आहे, या अमेंडमेंट बरोबरच एक नवीन अमेंडमेंट जी चर्चेत सातत्याने आहे सर, कारण मला कोरोनाच्या संबंधितचे प्रश्न घ्यायचे होते पण आपण सलग हा एक प्रश्न आहे की कलम 57 मध्ये काहीतरी बदल मोठ्या प्रमाणात येतोय आणि संस्थांच्याकडे असणारी देणगी कोविडसाठी किंवा अन्य साथीच्या रोगांसाठी संस्थांनी द्यावी धर्मादाय आयुक्तांच्याकडे, असं काहीतरी होते. नेमकी काय आहे सर ती प्रोव्हिजन काय आहे किंवा काय परिस्थिती? एक महाराष्ट्र शासनाच्या अजून विचाराधीन असलेला आहे पण एक ऑर्डिनन्स ऑलरेडी निघालेला आहे की कायद्यातल्या कलम 57 मध्ये बदल करून कायद्यातलं कलम 57 जे सध्या आहे ते असं म्हणतं की प्रत्येक विश्वस्त संस्थेला तिच्या उत्पन्नाच्या 2% रक्कम किंवा सरकारने जर ती वाढवली तर त्याप्रमाणे तेवढी रक्कम ही धर्मादाय आयुक्तालयाच्या सगळ्या जो काही खर्च आहे कर्मचाऱ्यांच्या पगारापासून सगळे इतर या खर्चासाठी धर्मादाय आयुक्तालयाचा मेंटेनन्स एक्सपेंडिचर म्हणूया पाहिजे तर त्यासाठी हे 2% रक्कम द्यावी लागते. त्याच्यानंतर सेक्शन 60 आहे या ऍक्ट मध्ये जो असं म्हणतो की सेक्शन 57 प्रमाणे ही जी 2% किंवा 5% रक्कम जी आलेली असेल हिचा उपयोग हा धर्मादाय आयुक्तालयाच्या एक्सपेंडिचर साठी करण्यात यावा. असे 2 सेक्शन आहेत 57 आणि सेक्शन 60. आता शासन एक अशी दुरुस्ती करू पाहत आहे की अशा प्रकारचे जे साथीचे रोग येतील त्याची तरतूद म्हणून सगळ्या विश्वस्त संस्थांकडून काही विशिष्ट शासन ठरवेल त्याप्रमाणे टक्के रक्कम ही कलेक्ट करून ठेवावी आणि ती गरज असेल त्यावेळा त्या पद्धतीने वापरता येईल असेल. तर आता समजा शासनाने 10% रक्कम जर प्रत्येक विश्वस्त संस्थेने द्यावी असं ठरवलं तर 100 रुपयातले त्या विश्वस्त संस्थेच्या उत्पन्नातले 10 रुपये हे शासनाकडे म्हणण्यापेक्षा एक पीटीए फंड म्हणून असतो तो धर्मादाय आयुक्तांच्याच अखत्यारीत असतो, त्यामध्ये जमा करावे लागते आणि ती जी गोळा झालेली रक्कम असेल तिचं डिस्ट्रीब्युशन करण्याचे अधिकार पुढे जाऊन धर्मादाय आयुक्तांना राहतील. अशी ती एक अमेंडमेंट आता प्रस्तावित केलेली आहे. पण ती अमेंडमेंट म्हणजे ट्रस्टींनी जमा केलेला फंड खर्च करण्यासाठी धर्मादाय आयुक्तांना द्यायचं अशी ती सोय आहे का? म्हणजे थोडस आउट ऑफ म्हणजे खरं सांगायचं तर शितोळे साहेब मी त्याच्याबद्दल भरपूर विचार केला. ती रक्कम खरं हेतू खूप चांगला आहे त्याच्याबद्दल वाद नाही,
म्हणजे हा प्रश्न असा आहे, इथून आपण आज ज्या गोष्टींची चर्चा करतोय ना, की विश्वस्तांचे कोविड कालावधीमध्ये काय अधिकार असतील आणि काय कर्तव्य असतील. आता शासनाने काय केलं, की प्रत्येक विश्वस्त संस्थेने अशा प्रकारच्या साथीच्या रोगासाठी देणगी दिलीच पाहिजे असं कंपल्शन करून टाकलं. हा आता भाग असा आहे, की देणगी ही नेहमी स्वेच्छेने असते. कुठल्याही व्यक्तीवर देणगी तिने दिलीच पाहिजे असं कंपल्शन कोणीही करू शकत नाही. तो घटनात्मक सुद्धा होणार नाही असं जर कंपल्शन केलं तर. खाजगी व्यक्तीच्या बाबतीत मी बोलतोय. मग विश्वस्त संस्थेच्या बाबतीत सुद्धा तोच तार्किक दृष्ट्या तोच नियम नाही लागू का होणार? कारण विश्वस्त संस्था सुद्धा जो निधी संकलित करतात, तो त्या विश्वस्तांनी त्यांच्या मेहनतीतून, त्यांच्या स्किल्स मधून, त्यांच्या गुडविल मधून आणि त्यांना ज्या हेतूसाठी ती संस्था उभी त्यांनी केलेली आहे, त्या हेतूसाठी खर्च करायचा म्हणून गोळा केलेला असतो. म्हणजे उदाहरणार्थ मी सांगेन असं, एखादी शैक्षणिक संस्था आहे, ती मोठ्या जिकिरीने पैसा उभा करते आहे आणि ज्ञानदानाचं कार्य करते आहे. खूपदा अशा संस्थांना इतक्या अडचणी येतात, पगार करता येत नाही शिक्षकांचे, कर्मचाऱ्यांची इतपत परिस्थिती होते. अशा शैक्षणिक संस्थेला जर म्हटलं, की तू जे काय तुम्ही 1,00,000 रुपये गोळा केलेले असतील, त्यातले 10,000 या साथीच्या रोगासाठी द्या. तर ते निश्चितच त्यांना जाचक वाटू शकेल, असं माझं प्रामाणिक मत आहे. म्हणजे एक प्रकारे त्यांच्यावर देणगी देण्याचं ते कंपल्शनच केल्यासारखं होतं. आणि तर आता म्हणून याला धरूनच, हा सर, हम्म. याला धरूनच एक प्रश्न नागोरगोजे म्हणून आहेत आपले प्रेक्षक, त्यांनी विचारलेला आहे की हे जसं एका बाजूला तुम्ही म्हटलात की कंपल्शन करणं देणगीचं होऊ शकत नाही, तो ऐच्छिक भाग असला पाहिजे, तसं दुसऱ्या बाजूला एक समाजातून एक मोठ्या प्रमाणात आवाज उठतो, म्हणजे त्याचं वेगवेगळं स्वरूप असतं प्रत्येक वेळेला, की मोठ्या प्रमाणामध्ये देवस्थानाच्या असेट होल्ड केलेले असतात, मग तो सोन्याच्या स्वरूपात असेल, आर्थिक स्वरूपामध्ये असेल, आणि ती सामाजिक व्यवस्थेसाठी शासनानं अधिग्रहित करावी. त्याला काही राष्ट्रीयकरणाचं नाव देण्यात येईल किंवा ते जमा करून घ्यावं किंवा ते सामाजिक कामासाठी वापरावं, यालाच सर तुम्ही कशा पद्धतीने बघताय? म्हणजे त्याच्यासाठी कायद्यामध्ये ऑलरेडी तरतूद आहे. बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट मधला जर सेक्शन 55 आपण बघितला, तर त्याच्यामध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे, की कुठल्याही विश्वस्त संस्थेकडे तिला लागणाऱ्या निधीपेक्षा अधिक निधी संकलित झालेला असेल. म्हणजे काय आहे ना, की मुख्यत्वे हा जेव्हा प्रश्न ज्यांनी कोणी विचारला असेल, सगळ्यांच्या डोळ्यासमोर या श्रीमंत देवस्थानं येतात. सगळ्यांना असं वाटतं, की या देवस्थानांजवळ जर कोट्यावधी रुपये पडलेले आहेत आणि ते जर ह्या अशा वेळी वापरले गेले नाहीत, तर मग त्याचा उपयोग काय? अगदी रास्त प्रश्न आहे हा, रास्त शंका आहे. पण याच्यासाठी कायद्याने ऑलरेडी तरतूद केली आहे, तिचा उपयोग करायला आपल्याला काही हरकत नाहीये. सेक्शन 55 असे अधिकार देतो धर्मादाय आयुक्तांना, की त्यांनी संस्थांचे अभिलेख आणि हिशोब बघून कुठल्या संस्थेकडे अतिरिक्त पैसा आहे का हे शोधून काढायचं, त्यांना नोटीस द्यायची, त्यांना त्यांची इन्क्वायरी करायची, आणि मग जर आढळून आलं की अमुक एका संस्थेकडे 1,00,00,000 रुपये हे अतिरिक्त पडलेले आहेत, तेव्हा ते 1,00,00,000 रुपये त्यांनी अशा कुठल्याही चॅरिटेबल पर्पज साठी वापरावेत असे आदेश करण्याचा अधिकार धर्मादाय आयुक्तांना असतो. पण मी माझ्या कालावधीत सुद्धा बघितलं, किंवा मी इतक्या वर्षात या चॅरिटी फील्ड मध्ये प्रॅक्टिस सुद्धा केलेली आहे, या सेक्शन 55चा उपयोग फार कमी केला जातो. खरं तर याचा उपयोग आता या कोविडच्या कालावधीमध्ये सुद्धा इतका परिणामकारकरित्या करता येऊ शकणार आहे आयुक्तांना. अशा ज्या ज्या देवस्थानं असतील किंवा अशा ज्या ज्या संस्था असतील ज्या अतिरिक्त पैसा ज्या स्वतःजवळ बाळगून आहेत, त्यांना अशा वेळी नक्कीच नोटीस देऊन पैसे ते आपल्याला या कोविडच्या याच्यासाठी, या गरजा भागवण्यासाठी निश्चित डायव्हर्ट करता येईल. तर आता जसं की त्यांचा अतिरिक्त असणारा फंड्स या कामासाठी वापरता येतो, तसंच एकूण सामाजिक आणि सांस्कृतिक विकासामध्ये ह्या आपल्या NGOचा किंवा ह्या रजिस्टर संस्था सार्वजनिक क्षेत्रातल्या ज्या आहेत त्यांचा काय वाटा असतो? कशा पद्धतीचा?
खूप खूप मोलाचा वाटा असतो सर. मुळात आपल्याला एक लक्षात घ्यावं लागेल की समाजाचा जो सांस्कृतिक जी जडणघडण आहे ना, मी तर असं म्हणेन की समाजाची सांस्कृतिक जडणघडण जी होत असते त्यामध्ये तिचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य हे सुद्धा त्यातच दडलेलं असतं. एखाद्या माणसाला सुसंस्कृत जेव्हा आपण म्हणू तेव्हा तो पहिली गोष्ट सुशिक्षित असेल आणि दुसरी गोष्ट त्याचं मानसिक आरोग्यही चांगलं असेल आणि निदान पोटापुरतं तरी त्याला मिळत असेल तरच त्याला सुसंस्कृत या शब्दाखाली तो येऊ शकतो. अगदीच जो पोटासाठी धडपड करणारा मजूर आहे तो इतर या कुठल्या बाबींसाठी समाजाच्या संस्कृतीसाठी कल्चरसाठी विचार करायलाही त्याला वेळ नाही. पण एक समाजामध्ये असा एक विशिष्ट वर्ग असतो, मोठ्या प्रमाणावर असतो, 50-60% निश्चित असतो, विशेषतः श्रीमंत आणि मध्यमवर्गीय आणि हायर मिडल क्लासचे लोक या गोष्टींचा निश्चित विचार करू शकत असतात. तेव्हा हा जो सांस्कृतिक विकासाचा जो भाग आहे ना, हा शासनाने या विश्वस्त संस्थांवरच मुख्यत्वे टाकलाय असं मला वाटतं. कारण आपण बघा ना, उदाहरणाने मी सांगतो, किती मेडिकल हॉस्पिटल्स शासनाची चांगल्या तऱ्हेने चालवली जाऊ शकतात, जितके ट्रस्ट हॉस्पिटल चालवले जातात. मंदिरांची व्यवस्था तुम्ही एक तरी जे मंदिरं शासनाने अधिग्रहित केलेली आहेत, आपण उदाहरणार्थ खूप मोठी मंदिरं असतात जसं शिर्डी देवस्थान नंतर शासनाने अधिग्रहित केलं, अशी जी काही मंदिरं शासनाने अधिग्रहित केलेली असतात त्या मंदिरांव्यतिरिक्त जी विश्वस्त संचलित देवस्थानं आहेत ती खूप मोठ्या संख्येने आहेत आणि त्याचं प्रशासन अतिशय चांगलं चाललेलं असतं. मला टीका कुठल्याही याच्यावर करायची नाहीये, कुठल्या नावाचाही उल्लेख मी घेणार नाही, पण शासनाने अधिग्रहित केलेल्या देवस्थानांपेक्षा विश्वस्त संचलित देवस्थानं मी अधिक चांगल्या स्थितीत पाहिली, अधिक स्वच्छ नीटनेटकी आणि चांगले पूजापाठ होत असलेली पाहिली आणि त्या मंदिरांचा निधी सुद्धा इतर सगळ्या चांगल्या चांगल्या हेतूसाठी, वैद्यकीय हेतूसाठी, शैक्षणिक हेतूसाठी होत असलेलाही मी बघितलं. त्याचा अर्थ असा की काही विशिष्ट या वैद्यकीय बाब म्हणा किंवा धार्मिक बाब म्हणा किंवा शैक्षणिक बाब म्हणा ही विश्वस्त जितक्या व्यवस्थित हाताळू शकतात तितकं व्यवस्थित शासनाला हाताळणं अवघड आहे. आणि म्हणूनच अगदी ब्रिटिश कालापासूनच या गोष्टीची जबाबदारी ब्रिटिशांनीच लोकांवर टाकली की तुम्ही तुमचा हा भाग संस्कृती घडवण्याचा तुम्हीच जोपासा. आणि म्हणून ब्रिटिश कालामध्ये सुद्धा अशा प्रकारचे ट्रस्ट ऍक्ट अस्तित्वात होते. 1960 साली महाराष्ट्रामध्ये हा बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट अस्तित्वात आला, तो सुद्धा हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून करण्यात आला. हे थोडक्यात काय की समाज रक्षणाचं, संस्कृती रक्षणाचं काम हे निश्चितच विश्वस्त संस्था करत असतात. एक प्रश्न सर आता विचारण्यात आला तो असा आहे की शासन अधिग्रहित देवस्थाने मंदिरं तुम्ही जे वापरता ती आणि ट्रस्टींच्या मार्फत यांच्यासाठी काही वेगळे कायदे लागू होतात का? त्याच्यासाठी एक ऍक्टच असतो. म्हणजे आता उदाहरणार्थ झालं तर पंढरपूरचं देवस्थान एक स्वतंत्र ऍक्ट त्याच्यासाठी तयार केलाय. तिथे शासनाचा जो कलेक्टर असतो तो त्या देवस्थानाचा प्रमुख प्रशासक आहे. शिर्डीला देखील तशीच व्यवस्था आहे. आणि मग नॉमिनेटेड स्थानिक माणसं असतात, त्यांचं नॉमिनेशन सुद्धा शासनच करत असतं आणि त्यांच्या सहकार्याने शासनाचा प्रतिनिधी जो असतो तो ही मंदिरांचं देवस्थानांचं सगळं पाहणी करत असतो. आता याच्यामध्ये फरक कुठे पडतो, जे खाजगी विश्वस्त संचलित देवस्थानं असतात ना ती जास्त डेमोक्रॅटिक पद्धतीने चालवली जातात आणि त्यांची जे प्रशासक असतात ना ते स्थानिक असल्यामुळे त्यांना तिथल्या समस्या माहिती असतात आणि मंदिरामध्ये आलेला अतिरिक्त जो काही पैसा आहे किंवा जी काही देणग्यांचा वापर करायचा आहे तो कोणासाठी करावा, कुठल्या लोकांना गरजू मानावं, कुठला क्लास ऑफ द पीपल याच्यासाठी सिलेक्ट करावा, या सगळ्या गोष्टींचे निर्णय स्थानिक पातळीवरची माणसं जितक्या व्यवस्थित घेऊ शकतात. जर एखादा कलेक्टर ज्याचा त्याच्याशी खूपसा संबंध नाही असा प्रशासक म्हणून निर्णय घेईल तेव्हा त्याच्यापेक्षा स्थानिक पातळीवरचे निर्णय जास्त चांगले होऊ शकतात. लोकशाही प्रक्रिया जास्त चांगल्या पद्धतीची जास्त चांगल्या पद्धतीची. सर आता एकूणच या सगळ्या गोष्टींच्या मध्ये बघत असताना म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या चॅरिटी कमिशनरच्या पदावरून या ठिकाणी
संपूर्ण महाराष्ट्राचं काम बघितलेलं आहे. शास्त्रशुद्ध पद्धतीनं कायदेशीर नॉलेज असणारे ट्रस्टीज तुम्हाला किती बघायला मिळाले? आहेत, नाहीत असं नाही. मोठे जे देवस्थान आहेत किंवा मोठे मेडिकल हॉस्पिटल्स आहेत, तिथे ट्रस्टीजना माहिती असते, पण शास्त्रोक्त माहिती हे शेवटी त्यांना त्यांचे जे काही त्यांनी एम्प्लॉईज नेमलेले असतात त्यांच्याकडूनच मिळवावी लागते. पण याला माझं काही असं प्रशिक्षण कार्यक्रम करावा किंवा प्रशिक्षण असलं पाहिजे असं काय वाटतं तुम्हाला त्याच्यामध्ये, किंवा तुम्ही काही नियोजन केलेलं आहे त्याबद्दलचं सर? असेल अशा विश्वस्तांच्या प्रशिक्षणाची अतिशय गरज आहे. मी त्याचं कारण थोडक्यात पटवून देऊ शकेन ते असं की साधारणतः एखादी विश्वस्त संस्था जर व्यवस्थित चालवायची असेल तर कमीत कमी 3 महिन्यानंतर वर्षातून 4 मीटिंग्स घ्याव्या लागतात. त्या मीटिंगचं विशिष्ट प्रकारे रेकॉर्ड ठेवावं लागतं. जर 3 मीटिंग्सना एखादी व्यक्ती आली नाही तर 4थ्या मीटिंगला तिला डिस्क्वालिफाय करता येतं. हे असे सगळे जे संस्थेच्या घटनेमध्ये जे जे नियम लिहिलेले असतात आणि ट्रस्ट ऍक्ट मध्ये सुद्धा ज्या गोष्टींच्या उल्लेख आहेत, नियम आहेत किंवा तरतुदी आहेत स्पष्ट, त्याचं पालन करून विश्वस्त संस्था चालवली पाहिजे याची जाणीव नसते. म्हणजे साधा उदाहरण द्यायचं झालं तर जर 3 वर्षाने जर कार्यकारिणीचा काळ संपत असेल तर 3 वर्षांनी इलेक्शन घेतलं पाहिजे. नवीन आलेले विश्वस्तांचा बदल ताबडतोब धर्मादाय आयुक्तालयाला कळवला पाहिजे. या सगळ्या छोट्या गोष्टी, हिशोब वेळेवर सादर झाले पाहिजेत, हिशोब धर्मादाय आयुक्तालयाला कळवले गेले पाहिजे. या सगळ्या अशा अतिशय छोट्या वाटणाऱ्या गोष्टी पण ज्याचे परिणाम गंभीर असू शकतात हे विश्वस्तांना माहीत नसतात. आणि म्हणून विश्वस्त जर ज्याला व्हायचं असेल त्याला हे सगळं माहीत होण्यासाठी मला असं वाटतं प्रशिक्षणाची नक्कीच गरज आहे. आणि आपण फार चांगलं मला एक संधी दिली या निमित्ताने. एक असा प्रशिक्षणाचा कोर्स ऑलरेडी पाईपलाईन मध्ये आहे, पण या कोविडमुळे तो तिथे थांबावा लागला आम्हाला. नाशिकच्या मुक्त विद्यापीठाने आणि पार्थ टेक्नो हब म्हणून एरोलीला नॉलेज नेटवर्क मखदूम सर म्हणून आहेत, त्यांनी इतर अनेक ऑनलाईन कोर्सेस सुरू केलेले आहेत. तर त्यांच्या एक मनामध्ये असं आहे की एक आपण विश्वस्तांच्या प्रशिक्षणाचा सुद्धा ऑनलाईन कोर्स सुरू करावा आणि त्या कोर्सचा डिझायनर म्हणून मी काम करतो आहे आणि आमच्या नाशिकच्या विद्यापीठाने त्याला मान्यता दिलेली आहे. या कोर्समध्ये या सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण दिलं जाणार. हे सगळ्यात त्याच्यामधला महत्वाचा भाग ट्रस्टची डोनेशन पोटेन्शियलिटी त्यांनी कशी वाढवावी, ट्रस्टनी त्यांचं ऍडमिनिस्ट्रेशन कसं करावं आणि ट्रस्टनं त्यांचं रेकॉर्ड कसं मेंटेन करावं आणि ट्रस्टचं ओव्हरऑल रेप्युटेशन ट्रस्टीजने कसं डेव्हलप करावं, हा सगळा त्या प्रशिक्षणाचा भाग असणार आहे. सर आता त्याच्यामध्ये एक असा प्रश्न आलेला आहे, कमेंटमध्ये आलेला, की ट्रस्टीज म्हणजे प्रशिक्षणाला स्वरूप धरून पुढे जायचं आपल्याला त्यासाठी, की या ठिकाणी ट्रस्टींना माहिती नसताना एखाद्या कर्मचाऱ्यांनी किंवा तिथं असणाऱ्या स्टाफनी काही फ्रॉड केली किंवा काही चुकीच्या गोष्टी केल्या तर त्याच्यामध्ये पनिशमेंट ट्रस्टीना राहील की, म्हणजे त्यांना विचारायचा प्रश्न, ट्रस्टी दोषी राहतील की स्टाफ दोषी राहील? ट्रस्टीजना पनिशमेंट होऊ शकते का असं नाही, त्यांना काय म्हणायचंय की ट्रस्टींना माहीतच नाही परंतु कर्मचाऱ्यांनी काही फ्रॉड केलेले आहे तिथं संस्थेमध्ये, तर त्या केसमध्ये दोष कुणावर राहील? कसं असतं, संस्थेचे जे आपण ज्याला एक प्रिन्सिपल आहे टॉर्ट मधलं, विकॅरियस लायबिलिटी, मास्टर इज ऑलवेज लायबल फॉर द रॉंग्स कमिटेड बाय एम्प्लॉई. शेवटी जर संस्थेचा पैसा असेल तर त्याच्यावर निश्चितच ट्रस्टीचं काम आहे. आता जर एखाद्या कर्मचाऱ्याने पैसे मिसअप्रोप्रिएट केले, ते जर ट्रस्टीच्या लक्षात आलं तर त्यांनी लगेच त्याच्यावर क्रिमिनल ऍक्शन घेतली पाहिजे. पण असं काहीही झालेलं नसेल आणि अपहाराचा प्रकार चालला असेल आणि केव्हा तरी नंतर तो लक्षात आला तर विश्वस्तांवरची जबाबदारी सुद्धा त्याच्यात राहणारच आहे. निश्चित होईल त्याच्यावर. सर निश्चितच आता काही लोकांचं कमेंटमध्ये असं मागणं आहे की तुम्ही जो कोर्स चालू करणार आहात ट्रस्टीच्या प्रशिक्षणाचा, तर त्याच्यामध्ये सहभागी होता येईल का वगैरे असे प्रश्न येत आहेत. तर माझी एक विनंती अशी राहील की
विद्यापीठाच्या माध्यमातून तुम्ही जसं करत आहात त्याच पद्धतीचे काही प्रश्न जसे की आता MSW चे काही विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी उपयोगाला येणारे किंवा बरेचसे संस्थापकही आहेत की ज्यांना या गोष्टी अजून जाणून घ्यायचे काम करायचं असताना टेक्निकल बाबी माहिती असतात तर त्यांच्यासाठी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र, ऊर्जा फाउंडेशन किंवा आपली चांगुलपणाची चळवळ या माध्यमातून देखील काही सेशन्स आपण पुढच्या कालावधीमध्ये करायचा प्रयत्न करूया. शेवटी सर आपण समारोपाकडे येत असताना चांगुलपणाच्या चळवळीबद्दल आपण सुरुवातीपासून चळवळीशी जोडलेले आहात तर एकूण चळवळीबाबतची आपली विचार किंवा भूमिका आणि सार्वजनिक विश्वस्त संस्था या चळवळीमध्ये काय भूमिका पार पाडू शकतात हे थोडंसं सांगितलं तर बरं. मुळात मला हा चांगुलपणाची चळवळ हा कन्सेप्टच आवडला अतिशय. त्याचा जेव्हा आपण शुभारंभ केला त्या दिवशी मी होतो. मुळे साहेबांचा एक छान अशी ही संकल्पना आहे जिला आपण मोठ्या समर्थपणे पेलता आहात. हे चांगुलपणा म्हणजे चॅरिटी असं मी सांगितलं. पण आता परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की चांगुलपणा लोकांमध्ये निर्माण व्हावा याच्यासाठी आता चळवळ करावी लागते. तसं आता चॅरिटी सुद्धा लोकांनी केली पाहिजे. मी असं म्हणेन की चॅरिटी म्हणजे चांगुलपणा सुद्धा जर करायचा झाला तर तो सुद्धा व्यवस्थित केला पाहिजे, हे देखील महत्वाचं आहे. म्हणजे चांगुलपणा करण्याची माणसाला नेहमीच इच्छा असते. त्या प्रत्येकाच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये त्याच्या हातून काहीतरी चांगलं घडावं असं नेहमीच असतं. पण तरी माणूस कुठेतरी कॉन्झर्वेटिव्ह असतो, राखून वागतो तो. आता मला या कोविडच्या माध्यमातून असं लक्षात आलं की पोलिसांची प्रतिमा आपल्या नजरेसमोर आजपर्यंत काय होती आणि पोलिसांनी यावेळा किती त्यांच्यातल्या चांगुलपणाचं प्रदर्शन केलं. हात जोडावे लागतील त्यांना. अशा पद्धतीचं त्यांनी प्रदर्शन केलं. म्हणजे त्यांना चांगुलपणा दाखवायची संधीच मिळाली नव्हती म्हणून कदाचित त्यांना आता सगळा तो उद्रेक झाला त्यांच्यातल्या चांगुलपणाचा. तेच आपल्याला म्हणता येईल आरोग्य विभागातल्या डॉक्टर्स आणि परिचारिकांसाठी. आणि तेच आपल्याला अशा अनेक विश्वस्तांबद्दलही म्हणता येईल ज्यांनी रस्त्यावर येऊन लोकांना अन्नदान केलं, घरोघरी जाऊन लोकांना शिजवलेलं अन्नही दिलं आणि शिधाच्या स्वरूपातही दिलं. आता हा जो पहिल्या 2 लोकांच्या चांगुलपणाचं जाहीररित्या कौतुक झालं, पोलिसांचं आणि परिचारकांचं फुलं वाहून कौतुक झालं, पण आमच्या या विश्वस्तांचं कौतुक झालं का, हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. मला फारसं दिसलं नाही म्हणून नाही सर, त्याच्यामध्ये तेवढं नाही झालं. एक त्याच्यामध्ये असं झालेलं आहे, एक अवेअरनेस किंवा जागरूकता इतकी चांगल्या पद्धतीची आता आलेली आहे काम करत असताना की अन्नदान असेल किंवा धान्यदान केलं असेल करत असताना फोटो काढू नयेत किंवा त्याच्यापासून थोडस लांब राहावं असं नाही. काम करत असताना त्याचा विचार करूनच प्रत्येक जण करतो की प्रसिद्धी मिळाली पाहिजे असं काही नाही. दखल घेतली गेली तर अजून थोडं प्रोत्साहनात्मक काम चांगल्या पद्धतीने करू शकतात. चांगल्या पद्धतीने मान्य, मला निरपेक्ष भावनेतून त्यांनी ते केलं. पण मला पुढचा एक प्रकाश टाकायचा या मुद्द्यावर की हे जे काम केलं ना आपण हा विषय मुख्य हा घेऊन चाललो आहोत की विश्वस्तांवरचं या कोविड कालावधीमध्ये असलेल्या जबाबदाऱ्या आणि अधिकार. तर जबाबदारीमध्ये ज्या विश्वस्तांनी हे या कालावधीमध्ये जे अन्नधान्य गोळा केलं, पैसे गोळा केले, वितरण केलं, या सगळ्यांचं रजिस्ट्रेशन होतं का, रजिस्ट्रेशन नसेल तर त्याचा काय परिणाम असू शकेल, या गोष्टी लक्षात ठेवाव्या लावून प्रत्येक चांगली गोष्ट सुद्धा करताना या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. कारण कायदा काटेकोर आहे. 41C सेक्शन खाली तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर पर्पज साठी पैसे गोळा करायचे असतील तर त्याची परवानगी घ्यावी लागेल. आता कोविड कालावधीमध्ये काही कार्यालय बंद होती, आयुक्तालय सुद्धा बंद होतं, पण ऑनलाईन अशी परवानगी घेत आहेत. म्हणून आताही ज्या संस्था किंवा जे व्यक्तिशः यासाठी पैसे गोळा करत असतील त्यांनी याची काळजी घ्यावी. आणि आपल्याला एक महत्वाचा प्रश्न इथेही डिस्कस करायचा आहे सर. ओघाने आपण विश्वस्तांच्या या जबाबदारीचा विचार करतो आहोत. त्याच्यामध्ये पहिली जबाबदारी मी ही घेईन सांगेन याच्याबद्दल की सगळ्या विश्वस्तांनी आता या कालावधीमध्ये जे कोविड कालावधी जर म्हटला तर तो काही या लॉकडाऊन पुरता नाही आहे. कोविड कालावधी हा लोक म्हणतात आपल्याला करोना बरोबर राहायला कदाचित 2-3 वर्ष जावं लागेल आपल्याला. म्हणजे हा संपूर्ण कालावधी हा कोविड कालावधी असणार. 2021 पर्यंत असेल, 22 पर्यंत असेल, 24 पर्यंतही असू शकण्याची शक्यता वर्तवली जाते. तेव्हा
तेव्हा या कालावधीमध्ये संस्था चालकांनी जी जबाबदारी महत्वाची पाळायची आहे ना, ती म्हणजे त्यांनी त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे वाद निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्यावी. संस्था अतिशय प्रामाणिकपणे चालवाव्या लागतील आणि जे काही कायद्याने आवश्यक त्या गोष्टी आहेत त्या सगळ्या व्यवस्थित कराव्या लागतील. ही पहिल्यात महत्वाची गोष्ट. आणि त्यांची जी कर्तव्य आहेत, त्यांची जी धर्मादाय आयुक्तालयाच्या संदर्भामध्ये जी कर्तव्य आहेत विश्वस्तांची, तीही त्यांनी व्यवस्थित पाळली पाहिजे. आज या निमित्ताने मला एक मात्र विशेषतः सगळ्या धर्मादाय आयुक्तालयातल्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना सांगायचं आहे की हा कोविड कालावधी जर कितीही वर्ष चालू शकणार असेल तर आपण आपलं कार्यालय विश्वस्तांना कार्यालयात न बोलावता चालवता आलं पाहिजे आपल्याला, अशी माझी खरोखर विनंती आहे. कारण विश्वस्त हे सिनियर सिटीजन्स असतात, त्यांना घराबाहेर पडणं धोकेदायक झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये विश्वस्तांची जी कामं असतील ती तत्परतेने, प्रामाणिकपणे आणि त्यांना विनाकारण खेटे मारावे लागणार नाहीत याची काळजी घेऊन चालवली पाहिजे. मला नम्रतेने असं सांगावं असं वाटतं की धर्मादाय आयुक्तालय म्हणजे एक मंद गतीने चालणारं कार्यालय अशी सर्वसाधारण समाजामध्ये प्रतिमा आहे. आपल्याला आता या कोविड कालावधीमध्ये ही प्रतिमा जसं पोलीस खात्याने त्यांची बदलली तशी धर्मादाय आयुक्तालयाने सुद्धा त्याची प्रतिमा बदलावी लागेल. आपल्याला बऱ्याच सेवा ऑनलाईन देण्याची तरतूद आहे. चेंज रिपोर्ट पासून ते 36 खालची प्रकरणं किंवा 47 खालची प्रकरणं किंवा 41 खालची प्रकरणं देखील आपल्याला ऑनलाईन ऍक्सेप्ट करता येतात. ऑनलाईन आपल्याला त्याचे डिसिजन्स देता येतात. ऑनलाईन कशा पद्धतीने ही सगळी प्रोसिजर राबवावी याचे नियम सुद्धा तयार झालेले आहेत. आता मे 2019 मध्ये शासनाने या सगळ्या नियमांना मान्यता दिलेली आहे. सर मी नम्रपणे सांगतो की हे सगळे नियम 2017 मध्ये मी स्वतः ड्राफ्ट केले होते. तेव्हा त्यामध्ये एक नियम मी असा ऍड केला होता की या ऑनलाईन सिस्टीमचं जे कर्मचारी किंवा अधिकारी पालन करणार नाहीत त्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कार्यवाही सुद्धा करता येईल. आणि हा नियम आहे. शासनाने या नियमाला सुद्धा अंतर्भूत केलेला आहे. 19 मेच्या गॅझेटमध्ये हे नियम प्रसिद्ध झाले. मला एवढंच म्हणायचंय की ही सगळी तरतूद जर कायद्याने जी केलेली आहे, प्रोव्हिजनल चेंज रिपोर्टची तरतूद केलेली आहे, तुम्हाला 15 दिवसामध्ये चेंज रिपोर्ट करता येऊ शकतात. मग असं सगळं जर कायद्यामध्ये जे जे आहे, ऑनलाईन सुद्धा जे जे तुम्हाला करता येणार आहे ते जर केलं नाही तुम्ही तर विश्वस्तांवर विनाकारण संकट येऊ शकतील आरोग्याची त्यांच्या. आपल्याला याची निश्चितपणे जाणीव ठेवावी लागेल. आणि आज एक चांगुलपणाच्या चळवळीमधला मी पण एक सहभागी असलेली व्यक्ती आहे, म्हणून निश्चितपणे हा चांगुलपणा देखील धर्मादाय आयुक्तालयाने आता दाखवण्याची वेळ आलेली आहे. आयुक्तालयावर कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा हे सगळे बदल अपेक्षित येतात. खूप झालं आपण आजपर्यंत ज्या पद्धतीने वागलो ती पद्धत आपल्याला आता सोडावीच लागेल. कोरोनाने जसं आपल्याला महत्वाचं शिकवलं, घरात आल्याबरोबर हातपाय धुवा, घरात आल्याबरोबर सगळ्या आरोग्याचे शारीरिक नियम पाळा, बाहेर कुठे खाऊ नका, हे सगळ्या ज्या गोष्टी आपण लहानपणी करत होतो ते आता आपण करायला लागलेलो आहे. 50 वर्षापूर्वीचं धर्मादाय आयुक्तालय आठवा. मला आठवतं ज्या दिवशी चेंज रिपोर्ट झाला, मी स्वतः त्या वकिली करत होतो, ज्या दिवशी चेंज रिपोर्ट झाला 7 ते 8 दिवसात चेंज रिपोर्ट मंजूर होत असेल. साधा एक शिक्का वापरला जात असे, तो शिक्का मारला जात असे, कुठल्याही प्रकारच्या लांब लचक ऑर्डर्स नव्हत्या, काही नव्हतं. विश्वस्त संस्था कोणाची आहे, किती प्रामाणिक आहे याची सगळी माहिती असायची आयुक्तांना. आणि कुठलाही चेंज रिपोर्ट म्हणून विनाकारण रखडत राहिलेला आम्ही त्याला बघितला नाही. ते अचानक 1900 साधारण 90 नंतर कुठून सुरू झालं मला कळलं नाही. मी आहे या क्षेत्रामध्ये इतक्या वर्षात, मला कळलंही नाही की हे चेंज रिपोर्ट असे वर्षानुवर्ष लांबायला का लागले. एक चेंज रिपोर्ट 5-5, 7-7 वर्ष होत नाही. हे सगळं आता कुठेतरी धर्मादाय आयुक्तालयाने थांबवलं पाहिजे. आयुक्तांनी याच्यासाठी
विशेष प्रयत्न घेतले पाहिजेत आणि सगळेच संबंधित जे काही असेल, शासनालाही मी विनंती करेन, चांगुलपणाच्या चळवळीच्या माध्यमातून शासनालाही मी विनंती करेन की याच्याकडे खूप काटेकोरपणे लक्ष घालावं. शासनाने फडणवीस सरकार असताना एक कमिटी नेमलेली होती चॅरिटी ऑर्गनायझेशनच्या वेलफेअरसाठी, त्यातला कारभार सुधारावा म्हणून कमिटी एक नेमलेली होती. त्याचा मी मेंबर होतो. आम्ही ऑलरेडी एक असा व्यवस्थित अहवाल तयार केलेला आहे या कमिटीने, काय काय सुधारणा अपेक्षित आहे, ऑनलाईन सिस्टीम सुद्धा कशी केली जाईल हे सुद्धा दिलेलं आहे. टाटा कन्सल्टन्सीची मदत घेऊन टाटा कन्सल्टन्सीच्या एक्सपर्ट्सनी याच्यावर साध्यंत अहवाल तयार केला आहे टाटा ट्रस्टच्या लोकांनी. तर सगळ्याचा कुठेतरी शासनाने निश्चितच जेव्हा वेळ मिळेल, जसा वेळ मिळेल तसा विचार करावा आणि हे ऑनलाईन सेवा सुरू कराव्या, खूप महत्वाचं. निश्चितच सर, आपण सुरू केलेल्या ऑनलाईन प्रोसेसचा सगळ्यांना फायदा होतोय, पण एक गोष्ट अशी आहे जी आता प्रश्नांमध्ये प्रश्न येत चाललेत, लोकांची आवड यात वाढत चाललेली आहे. ट्रस्टीजने अकाउंट ऑनलाईन सबमिट केल्यानंतर पण हार्ड कॉपी सबमिट करावी का, किंवा का करावी लागते? आता सध्या जी काही सिस्टीम आहे ना, आय नो सध्याची सिस्टीम तितकी व्यवस्थित नाही. त्याचं मुख्य कारण हे आहे की जी सर्व्हर सिस्टीम आहे ती कालबाह्य झालेली सर्व्हर बेस्ड सिस्टीम आहे, जिचा उपयोग करून ती वेबसाईट चालवली जाते. पण आम्ही आता या कमिटीने जे सुचवलेलं आहे, क्लाउड बेस्ड टेक्नॉलॉजीचा उपयोग करून टाटा आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने जी महा ऑनलाईन चालवली जाते, तिच्यामध्ये ऑलरेडी चॅरिटीसाठी एक कप्पा सुरक्षित ठेवलेला आहे, पण त्याचा उपयोग केला जात नाहीये. कमिटीने आम्ही हे सुचवलंय की, आणि टाटाच्याही सगळ्या कर्मचाऱ्यांचा आणि अधिकाऱ्यांचा त्याच्यामध्ये खूप मोलाचं सहकार्य त्यांनी आम्हाला त्यावेळा दिलं कमिटीला. आणि या क्लाउड बेस्ड टेक्नॉलॉजीचा जर उपयोग केला गेला तर आता सध्या ज्या अडचणी फेस करतायत लोक, त्या सगळ्या दूर होतील. निश्चितच सर, एक शंका या पद्धतीची आहे की सेक्शन 12A चं रजिस्ट्रेशन जे आहे ते पुन्हा करावं लागेल, याबद्दलची पेपर बातमी आहे की त्याबद्दल काही GR सर्क्युलर निघालेला आहे, याबद्दल विचारतात. सर्क्युलर निघालेला आहे. हो, सर्क्युलर निघालेला आहे आणि त्याची बातमी सुद्धा वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली. धन्यवाद सर. अजून बऱ्याच लोकांना इंटरेस्ट आहे, प्रश्न सगळे विचारतायत, पण एक वेळेचं जे आपण या ठिकाणी शेड्यूल ठरवलेलं आहे, आज ती 4-5 मिनिटं पुढची एक्सटेंड झालेली आहेत कारण लोकांच्या आवडीचा विषय असल्यामुळे. तर आज या ठिकाणी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र आणि ऊर्जा फाउंडेशनच्या वतीने चांगुलपणाच्या चळवळीच्या अंतर्गत आयोजित संवाद मालिकेमध्ये महाराष्ट्राचे माजी धर्मादाय आयुक्त साळवे सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला धर्मादाय आयुक्त कार्यालय कशा पद्धतीने चाललं पाहिजे, कशा पद्धतीने चालतं, कामकाजाचे स्वरूप काय, या ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्यांनी माहिती दिलेली आहे. तर सर, तुमचे या ठिकाणी विशेष असे आभार. आणि निश्चितच आमच्या श्रोत्यांसाठी, प्रेक्षकांसाठी एखादा आपण या ठिकाणी क्रॅश कोर्स किंवा ऑनलाईन ओरिएंटेशन सेमिनार ठेवू आणि तुमचे कोर्स चालू झालेले मात्र आम्हाला कळवा, जेणेकरून आमच्या काही ट्रस्टीजना 100% त्याचा फायदा घेता येईल. चांगुलपणाच्या चळवळीमध्ये महाराष्ट्रभर तुमच्यावर प्रेम करणारे असणारे सर्व लोक जोडले जावेत आणि ही उत्तरोत्तर चांगुलपणाची चळवळ वृद्धिंगत होऊ दे, अशी शुभेच्छा आपण सर्वजण एकमेकांना देऊ. ही चळवळ आपली आहे आणि आज आपण या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद. धन्यवाद.